फसवले मला. काय म्हणला? काही नाही, चाल लवकर. चला. ओय ऐका ना. काय बोंबल कणिकल्यासारखा ना मला तर दाती उरायली. आता का त्या ड्रायव्हरच्या मांडीवर जाऊन बसू का? मला काही अडचण नाही मांडीवर येऊन बसले बित. तुला काही अडचण नाही पण मला अडचण आहे ना. तुम्ही दोघं चालले कुठे पण? सासूरवाडी चाललो बायको घेऊन. लग्न झाल्यावर मजासाठी पण हो. बायको पोर सासू सासरे. तुमचं झालं नाही वाटतं लग्न? नाही म्हणूनच तुम्हाला मजा वाटू राहिली. एकदा उद्या तुमचं लग्न मग समजून तुम्हाला कशी सजा येतं. मॉम ए मॉम आली बाई तू? हा जवाई बा लयच खराब झाले बाबा तुम्ही तर. एवढे हात झाले तुमच्या पोरीमुळे घालून खराब. तुमची पोरगी पाणी नाही पीत रक्तच पिती मग. जवाई बा बसा ना, बसून गप्पा हा ना. अहो सासरे बा मला का वाचा बसायचंय पण आल्या आल्या सासूबाई डायरेक्ट छातीवर येऊन उभी राहिली. पिंट्या ओय पिंट्या. काय? जवायाला हात धुवायला पाणी आण. ओ सासरे बा मी पाण्याने हात नाही धुत. पाण्याने हात धुतले तर हातावरचे जंतू तरी मरते का? थांबा जंतू मारत औषध घेऊन येतो मग. हे घ्या. हे काय? हार्पिक? अरे याला तर संडास धुते ना. मग तुमच्या हातावर बी तर संडासचे जंतू आहे ना. हे काय तमाशा सासरे बा? जवायाचा अपमान लावला तुम्ही तर. ए पिंट्या जा तिकडे घेऊन ते. नादाने जवाई बा ते समजून घ्या जर सर. नादान? अहो त्याचा आता लग्न करून दिलं ते एका वर्षात 4 पोर काढून ते. आणि तुम्ही म्हणता नादाने. जवाई बा पाणी सांगू का प्यायला? पाणी का? साधंच पाणी असेल तुमच्याकडे इरीचं. हा आम्ही इरीचंच पाणी पितो. नाही ना मी इरीचं पाणी पित नाही. इरीचं पाणी पिल्याने मला सर्दी होती. आम्ही ते मरेल वॉटर पितो मरेल वॉटर. ओ दाजी मरेल वॉटर नाही ते मिनरल वॉटर आहे मिनरल वॉटर. खरं मोठ्या माणसाला उलटे उत्तर देतो का? पाहुण्यानं म्हणलं ना मरेल वॉटर तर मरेल वॉटरच म्हणायचं. असं तर पाहुणे काही म्हणन मग. पाहुणे उद्या म्हणन की आम्ही भाकर नाही खात आम्ही गू खातो. मग ते बी खरंच वाटून घ्यायचं का आपण? चबरेपणा करू नका बैस तिकडे. जवाई लहान येते समजून घ्या दर्शक. चालूच राहतं लहान लहान पोराचं काय मनावर घ्यायचं. आमच्या घरी पाठवतील फक्त एक दिवस. जवाई जेवणामध्ये काय आवडतं तुम्हाला? मी सांगू का? तू चुप रे खेबड्या दाताच्या. जवाई आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी असेल तर पहा बाबा तुमच्या नजरात. याच्यासाठी का? सासूबाई कशाला एखाद्या पोरीची जिंदगी बर्बाद करता? कहो दाजी तुम्ही इतके डिग्री होते तरी तुम्हाला पोरगी भेटली ना. मी तर तुमच्यापेक्षा कमीच मोकार आहे. कहो जवाई तुमच्या मायचे आणि माझ्या पोरीचे भांडण झाले म्हणे सासू सुनाचे. कशाहून झालते पण भांडण? अहो सासूबाई तुमची पोरगी काय म्हणे माझ्या मायला सकाळीच. सासूबाई तुम्ही लय आळशी आहे. तुम्ही लवकर झोपातून उठतच नाही. मग झाले भांडण. असं तोंडावर बोलत असते का कोणाला? काय झालं मग तोंडावर बोललं तर? जे खरंय ते खरंय. अहो सासूबाई असं तोंडावर बोलणं नसतं चालत. आता ना तुम्हाला जर म्हणलं तुम्ही म्हशीवाणी दिसता आणि गुबरेवाणी तोंड आहे तुमचं तर तुम्हाला राग येईल ना. हा ते बी खरंय म्हणा तुमचं. मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तिला काही तत्वबरेपणा शिकवला का? चांगले संस्कार द्यायचे असतील तिला. अरे जवाई बुवा इथले गरम नका होऊ. नाही नाही राग नाही आला आपल्याला. मजा करू मी सासूबाईची. चला पाहते मी काही स्वयंपाकाची सोय. तुम्हाला लागायला घ्या ना. मग जवाई बुवा काय म्हणते मालपाणी? बोलत नाही आमचे मालपाणी. तो सासरे बुवा यो पिंट्या शाळेत जातो की का नुसते चबरेपणाच करतो? ओ दाजी तुमच्यावानी अनपढ नाही मी. शाळेत मॉनिटर मी मॉनिटर. असं का? सांग बर का एच्या बाद काय येतं? बी. पण झेडच्या बाद काय येतं? ते नाही माहित मला. मग शाळेत का नुसता भात खायला जातो का? तुम्ही सांगा बर का झेडच्या बाद काय येतं? सांगितलं असतं मी पण तुला नाही समजणार ते. तुला आणि दुखतो डोक्याच्या वरून जाईल ते. नाही जात माझ्या डोक्याच्या वरून सांगा. मग हुशारकी मारली आपण पण आपली हुशारकी आपल्यावरच भारी पडली. सांगा ना. तुला आणि अजून तू समजणार नाही ते. मोठं झाल्यावर सांगेन. फिकूचंद दाजी. कहो सासरे बा तुम्ही मला कपडे घेऊन आले म्हणते. नेमकं कशाच्या निमित्ताने घेऊन आले कपडे? कपडे? नाही बुवा मी नाही घेऊन आलो तुम्हाला कपडे. बायको ए बायको तो लाडू राहिले. तू तर म्हणे की सासरे बा मला कपडे घेणार रे. सासरे बा तर नाही म्हणून राहिले. अहो मी खोटं बोलले होते तुम्हाला इथे आणण्यासाठी. काय खोटं बोलली तू? ते मला काही सांगू नको. आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाही तर मी रडीन बर का. रडीन मी लय खरा माणूस आहे.
मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. वा रे वा रडकुंडा दाजी. अहो पाहुणे रडू नका, मी पैसे तुम्हाला 50 रुपये कपडे घ्यायला. तुम्हाला जो ड्रेस आवडेल तो घ्या. 50 रुपये? 50 रुपये? अहो 50 रुपयात अंडरपॅन्ट तरी येते का? हो दाजी, 50 रुपये भेटवाल ना ते घेऊन द्या गुपचाप, नाही तर ते बी भेटणार नाही. मग रडत रडत घरी जाणं पडेल.